आठवण करता? आज स्वप्न पूर्ण झालं माझ्या भावांचं, कारण त्या आरक्षणासाठी खूप मोठा संघर्ष केला आणि ते आरक्षण आता मिळते. मराठा समाज याच्यासाठी खूप लढला, कारण माझ्या त्या बलिदान गेलेल्या भावांचं स्वप्न आज पूर्ण झालं. भावनिक होत आहे तुम्ही ह्या विषयावर पाटील, हं? भावनिक होत आहे ह्या मुद्द्यावर. आज शेवटी काय असतं दादा, कुटुंब उघड्यावर पडलंय, आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू गेलं, हे सोपं नाही आहे. आज त्यांना कुठेतरी कित्येक अपघात झालेत, ते जखमी होऊन पडलेत, काही नीच्या पोरांवरती हजारो केसेस झाल्या, कित्येक तरी 250-300 पोरांनी बलिदान दिलंय आरक्षणासाठी. अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, विनायक मेटे साहेबांकडून यांनी सगळ्यांचे बलिदान या मराठा आरक्षणासाठी आज त्यांचं स्वप्न पूर्ण झाले. शेवटी खेचून आणलं तुम्ही. हा, पाटील पाटील पाटीलचा जल्लोष आहे. सगळ्यांच्या पोरांच्या आणि माझ्या मराठा समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित केला. प्रत्येक जण म्हणायचा कायदा पारित होतच नसतो, हे पोरग तिथं नेईन, धिंगाणा करीन, जाळपोळ करीन, केशी करून घेईन पोरावर, पोराला मार बसवीन. काही जे 5-50 जण होते आमच्यात जळणारे आणि इतर, हे सगळे होत नसतं. आणलं का नाही खेचून, म्हणलं होत नाही, खेचून आणलं सगळ्यांनी. पटेल तुम्ही